आजच्या खाशाला कार्यक्रमाक गोवा होमिओपॅथिक काउन्सिल अँड कामाक्षी देवी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज कंबायनली तुम्ही जो हांगा कार्यक्रम ऑर्गनायज केला त्या खातीर सगळ्यात पयली तुमचे आमच्याच इन्स्टिट्यूशनान हांव स्वागत करता. ह्या कार्यक्रमाक आमच्या मदीं आसात आमचे चेअरमॅन ऑफ द गोवा होमिओपॅथिक काउन्सिल डॉक्टर बिपीन सालकर, व्हेरी क्लोज फ्रेंड ऑफ मायन, ज्या वेळार काउन्सिल सुरू करण्या पासून आमी दोगूय एकत्र आसा. It is I think it is in the year of 1999 the journey had started, and in 2002, 2003 the council had formed, and it is a combined council. Goa Ayurvedic and Homeopathic Council एकत्र आशिल्ले, म्हणजे जर्नी स्टार्ट जाल्ली आमची 1999तल्यान की गोंयांत काउन्सिल एस्टाब्लीश जावचें. तेन्नाच्यान हांव आनी डॉक्टर बिपीन बरोबर आसा. गोंयांतल्या होमिओपॅथीक ग्रो जावपा खातीर ताजो खूब व्हडलो हात आसा, त्या खातीर नेटान तेज्या खातीर काळजी घेवची. डॉक्टर आमचे होमिओपॅथिक कॉलेजची प्रिन्सिपल डॉक्टर शिरवईकर, शी इज ऑल्सो जॉईन आफ्टरवर्ड्स, म्हणजे थोड्या वर्सांनी ती बी आमच्या काउन्सिला खातीर मेंबर जाल्ली तेन्ना कंबायन काउन्सिलाचे उपरांत. तिजोय बी बींग होमिओपॅथीक कॉलेज प्रिन्सिपल, शी हॅज ऑल्सो लॉट मेनी वर्क फॉर द होमिओपॅथी. डॉक्टर कानेकर ताज्या उपरांत आमचे प्रिन्सिपल आनी बाकीचे व्यासपिठाचेर आशिल्ले माने समोर आशिल्ले म्हणजे मोगाळ डॉक्टर्स भयणी आनी भावानो. खरें म्हणल्यार पयल्यात पयली होमिओपॅथीक डे काल जालो आनी आज आमी सेलेब्रेट करता. हांव तुमकां सगळ्या जाणांक म्हणजे होमिओपॅथीक डे इन द मेमरी ऑफ डॉक्टर सॅम्युअल हेमिनमन हाच्या निमित्तान तुमकां खूब खूब शुभेच्छा दिता. आनी ह्या होमिओपॅथीक डेच्या निमित्तान दर वर्सा होमिओपॅथीक काउन्सिल आनी गोवा होमिओपॅथीक कॉलेज हे मेळून सगळे जाण तुम्ही जो फंक्शन सेलेब्रेट करता ताज्या खातीर तुमचे सगळ्यांचे पयल्यात पयली खूब खूब अभिनंदन. आमी म्हणटा दिस इज एन होमिओपॅथीक हे तशें पळोवंक वचत जाल्यार आयुष सिस्टमीची एक मेडिकल सिस्टम आसा, विजन आयुर्वेदा, सिद्धा, युनानी अँड होमिओपॅथी. डे बाय डे 2014च्या उपरांत ही पुराय आयुष सिस्टम आमच्या देशात ग्रो जायत आसा. आणि कित्याक शक्य जालें? इट इज ओन्ली अँड ओन्ली बिकॉज ऑफ आवर हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी. तांच्यांनी सेंट्रलाक सेपरेटली आयुष मिनिस्ट्री जेन्ना फॉर्म केली तेद्या वेळारच्यानूच आयुष डिपार्टमेंट हे डिफरंटली ग्रो जावपाक लागले. अदरवायज आमकां एट द गव्हर्मेंट ऑफ इंडिया लेवलाचेर पळयता आसतनाच इट इज एन अल्टरनेटीव सिस्टम ऑफ मेडिसिन्स म्हणून पळयताले. नाव इट इज नॉट अ अल्टरनेटीव सिस्टम ऑफ मेडिसिन्स, इट इज एन होलिस्टीक अँड इंटिग्रेटेड सिस्टम ऑफ मेडिसिन्स म्हणून हाच्या कडेन पळयलें वता. and this is an holistic approach towards the health care. हांव डॉक्टर दिनकर हांचोय बी खूब खूब अभिनंदन करता, बिकॉज लास्ट शी हॅड प्रॅक्टीस फॉर सो मेनी इयर्स आनी गोंयांत होमिओपॅथी प्रमोट करपाक तांचोय बी, कारण प्युअरली होमिओपॅथीक प्रॅक्टीस 30 वर्सां पयलीं करपी डॉक्टर्स खूब कमी आशिल्ले आनी ताच्या खातीर तांच्या कडेन पेशंट कितल्या पद्दतीन येतले हाचो तुमी विचार करात. आनी तेन्ना तर होमिओपॅथी लोकांक खबरूच नाशिल्ली. बट त्या वेळार सुद्दां ते प्युअरली डॉक्टर बिपीन आसूं किंवा डॉक्टर दिनकर आसूं ही प्युअरली होमिओपॅथीक प्रॅक्टीस करताले. आमी पळयता की इंडिविज्युअलायज ट्रिटमेंट दिता आसतना इट इज अ मिनिमल सायड इफेक्ट आनी हेल्थ केअर इकोसिस्टम बिल्ड करप आमकां सातत्यान गरजेचें आसा. आमी खुबशीं जाणां इन गव्हर्मेंट सर्विसीस आसा, मागीर ते हेल्थ स्कूल हेल्थ आसूं, NHM आसूं किंवा आनी चडशीं जाणां बाकीची आमी प्रायवेट प्रॅक्टीसूय करता. पण आमी वेगळी आयडेंटिटी आमची क्रिएट करप ही गरजेची आसा. इट इज नॉट जस्ट रुटीन. आमच्या कडेन कोण तरी पळयता आसतना एखादो होमिओपॅथीक डॉक्टरच म्हणून पळयलो म्हणून जावचो ना, बट ह्या सॅक्टरांत सुद्दां वेगळी आयडेंटिटी जेन्ना आमी क्रिएट करतले तेन्नाच आमच्या कडेन पळोवपाचो दृश्टिकोन हो बदलतलो. आनी वेन इट इज कम्स टू द सस्टेनेबल प्रिवेंटीव पाथवे फॉर द वेलनेस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट रोल आमी प्ले करपाक शकता. आणि म्हणून तर आज आमी पळयता की प्रिवेंटीव हेल्थ केअरचेर फोकस करप ही काळाची गरज आसा. डे बाय डे लायफ सिस्टम जशी बदलत आसा तशे डिजिजीस खूब मोठ्या प्रमाणात वाडत आसा. म्हज्या रुटीन स्पिचींतल्यान हांव एक गजाल मुद्दामून मेन्शन करता, कदाचित तुमकां थोड्या जाणांक खबर आसची ना. आमच्या डायलिसीस युनिट हो फक्त गोवा मेडिकल कॉलेजीत आशिल्लो 30 वर्सां पयलीं. When I had started my practice in the year of 1998, that time also hardly 3 जाग्याचेर आशिल्ले. One is in Goa Medical College, one in District Hospital South and one in District Hospital North. ताज्या पलीकडे डायलिसीस युनिट नाशिल्ले. म्हणजे हाजोच अर्थ डायलिसीसचे पेशंट नाशिल्ले, बरोबर हा, म्हणून तर कमी आशिल्ले. बट 30 वर्साच्या उपरांत आज जर आमी पळयत
जाल्यार each and every PHC is having the dialysis center. Not only at the PHC level, but in the private sector is also there is a dialysis center is there. लोक कितें करता, मातशें कितें जालें चल डायलिसीस सुरू कर म्हणटा, बट प्रिव्हेंटीव हेल्थ केअरचेर आमी कितले जाण भर दिता? इफ नॉट देन व्हाय नॉट वी? आमी कित्याक न्ही? ओके, आमी पळयता की डायबिटीज सर्टन हाजेर पावली, कर इन्सुलीन सुरू एकदाचें, म्हणजे तो कायमचो इन्सुलीन डिपेंडंट उरलो, ऑटोमॅटिकली बाकीचे सगळे सायड इफेक्ट्स जायत वयतले. नाव इज मेंटल हेल्थ केअर. देर इज अ लॉट मेनी पेशंट्स हुज रिक्वायर्ड द मेंटल हेल्थ केअर. तुम्ही जर IPHP वचून पळयशात, हांव तर म्हणटलो की म्हणजे जस्ट हांव एकदां स्टेटमेंट पब्लिकली करिना, कारण ते छापून हाडटात म्हणून. ओके, आनी पळयता आसतना ताजो म्हाका एक ना, म्हाका खरें सांगता, म्हाका तेजो भंय दिसता. ती फिगर्स जर पळयत, इट इज अ व्हेरी डेंजरस फिगर्स दोज हू आर गोईंग टुवर्ड्स द मेंटल. म्हणजे आमी रुटीनली पळयता की तेय डे बाय डे वाडत आसा. ओके, रुटीनली द हायपरटेन्सिव्ह पेशंट, हाजेर हांव कित्याक सांगता, द प्रिव्हेंटीव हेल्थ केअर अँड प्रिव्हेंटीव हेल्थ चेकअप हाजेर भर दिवपाची गरज आसा. थोड्या दिसाच्या मदीं सरकार, म्हणजे द गव्हर्मेंट इज ऑल्सो कमिंग इन द प्रिव्हेंटीव हेल्थ केअर इन बीग वे, म्हणजे ओनली बाय टेकिंग द आयुर्वेदा एज अ फोकस. On the same line, you people can think being a homeopathy as a focus, and we can think in the preventive health care, because you have the specialization in the homeopathy also in the preventive health care. ताजेर तुम्ही फोकस करप हाची गरज आसा अशें म्हाका दिसता. आनी ते जर फोकस केले आसत जाल्यार ओन्ली म्हणजे प्रिव्हेंटीव हेल्थ चेकअप क्लिनीक ही स्टार्ट, आनी ही पद्दत आनी ही सिस्टम जी आसा पळय न्ही, आमी म्हणटा आमी रुटीन हेल्थ क्लिनीक घालिना. कोण बरो ना जाल्यार आमच्या कडेन येवचो न्ही, बरो ना जावचोच न्ही म्हणून आमच्या कडेन येवचो. ऑफकोर्स नाव द पीपल आर टेकिंग केअर. म्हाका कसलें दुयेंतूच जावपाक जायना. आफ्टर द 40 वी वॉन्ट टू स्टार्ट. तुम्ही म्हणटले म्हणजे जस्ट तुमकां थोड्याच दिसाच्या पयलीं आमी चेक बाय डॉक्टर, that campaign has started by me on the just social media in AIA, All India Institute of Ayurveda in Pennem. I have started that and just promoted on the social media platform. Surprisingly, 40,000 women above 40 they have did their health checkup. म्हणजे आम्ही प्रमोट करपाची गरज आसा, लोक रिसीव करपाक तयार आसा. 40,000 महिलांनी आपलो हेल्थ चेकअप केलो आनी भितरले डेटा सरप्रायझिंगली वेरियस डेटा परत हांगासरूय आसा. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 3 to 4% पेशंट्स हॅव गॉन फॉर द फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स. म्हणजे तांकां खंय ना खंय तरी कितें तरी दुयेंस मेळ्ळें म्हणून ती फर्दर इन्व्हेस्टिगेशनाक गेली. थोड्या जाणांनी तेजेर आपली फुडली ट्रिटमेंट स्टार्ट केली. ऑल द डॉक्टर्स फ्रॉम द PHCs अँड प्रायवेट हॅव हेल्प इन दीस म्हणजे एक प्रिव्हेंटीव हेल्थ चेकअपान चेक बाय डॉक्टर ह्या कॅम्पेनिंगांतल्यान. आमी जर अशा पद्दतीची ही जर प्लॅटफॉर्म वापरून हे जर सुरू बींग अ एसोसिएशन ऑल्सो यू कॅन स्टार्ट, बींग अ काउन्सिल यू कॅन हॅव स्टार्ट दीस टायप ऑफ. आनी ताच्या खातीर तुमी होमिओपॅथी आनी तुमी एज अ डॉक्टर्स म्हणून प्रमोट जावपाक शकता. हाजी खंय तरी म्हाका दिसता सुरवात करपाची गरज आसा. नो डावट आज तुमी मॉर्निंग सेशनूय आसतले, डिफरंट डिस्कशनूय आसतले, बट ताच्याच खातीर म्हटलें आत्तां तुमी इन होमिओपॅथीक रील मेकिंगाक म्हाका दिसता यू हॅव गिवन द प्रायजीस. पण हांवें त्या खातीर म्हटलें की आमी जर प्रमोट करतले आसत, वी वॉन्ट टू यूज द सोशल मिडिया एज अ प्लॅटफॉर्म अँड वी वॉन्ट टू प्रमोट द होमिओपॅथी इन द बीग वे. नो डावट देर आर द व्हेरी म्हणजे गूड डॉक्टर्स इन द होमिओपॅथी ऑल्सो, तांच्या खातीर आयजूय बी PHCनी पेशंट रावता. हांवें पळयल्या PHCनी पेशंट रावता, म्हाजो दोतोर आयज येवंक ना म्हणून तो परतूय वयता. म्हणजे होय होमिओपॅथीचो एक्सपिरियन्स आसा, जाल्यार आमी तितक्याच मोठ्या प्रमाणात ते प्रमोट करप हाची गरज आसा. गव्हर्मेंट ऑफ इंडियात आयुष डिपार्टमेंट फॉर्म केल्या उपरांत वी हॅव ऑल्सो स्टार्टेड विथ अवर आयुष हेल्थ केअर. म्हणजे आमी बी आमचे आयुष डिपार्टमेंट वेगळे ऑलरेडी अनाउन्स केले, ऑलरेडी फॉर्म जाले, तेजे नोटिफिकेशन थोड्याच दिसाच्या भितर येतले. आमच्या पुराय हेल्थ केअर सिस्टम इन आयुर्वेदा बरोबर होमिओपॅथी डॉक्टर्स PHC CHC लेवलाचेर किंवा वेलनेस क्लिनिकाचेर पावोवपाचो आमी गव्हर्मेंट लेवलाचेर प्रयत्न केलो, जेणे करून होमिओपॅथी एज पॉप्युलरायज ऑल ओवर द गोवा अमॉंग्स द जनरल पब्लीक. म्हणजे एक आमी प्लॅटफॉर्म जो आसा रेडी करपाक जाय आसा, हो प्लॅटफॉर्म आमी खूब मोठ्या प्रमाणात रेडी केलो. अलॉंग वीथ दॅट आमी होमिओपॅथी कॉलेजीस, आय हॅव गिवन द ग्रँट इन एड ऑल्सो फॉर द होमिओपॅथी कॉलेज. दॅट इज ऑल्सो वन इन लॉंग रन. म्हणजे होमिओपॅथी गोंयांत बऱ्यापैकी प्रमोट जावपा खातीर दॅट वील ऑल्सो हेल्प. आमी सातत्यात म्हणटा की आमी सर्विसीस एक्सपांड करता आसतना एक इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा खूब बरो रेडी करपाचो आमी ट्राय केला.
आतां ताज्या मदीं कॉर्डिनेशन आसप हें खूब गरजेचें आसा. म्हणजे इंटिग्रेटेड आयुष हेल्थ केअर एंड नॅशनल हेल्थ मिशन हांच्या मदीं जर कॉर्डिनेशन वेवस्थीत जालो जाल्यार ताजो खूब मोठो फायदो हो आमकां जावपाक शकतलो. म्हाका दिसता CCRH सेंट्रल कावन्सील ऑफ द होमिओपॅथीक रिसर्च कावन्सील हांच्या कडल्यान होमिओपॅथीक कावन्सील आसत किंवा आमचे कावन्सील आसत हांच्यांनी घेवन रिसर्च करप गरज आसा. आमी जो पर्यंत रिसर्च बेस्ड आमची ट्रिटमेंट स्टार्ट करचे ना, रुटीनली कोण तरी येयलो कितें तरी दिलो लोकांक दिसतलें मागीर आमी धवेत गुळयो सगळ्यांक दिल्या मरे म्हणटले लोक. ओके, हे लोकां खातीर आसतलें, पण आमच्या खातीर तो डेटा आसप इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि तो डेटा म्हाका दिसता मेंटेन दवरपा खातीर सुरवात करात जाल्यारूच आमी खूब मोठ्या प्रमाणात आयुष डॉक्टर आमचे एक्टिवली वीच इज इन प्रिव्हेंटीव, प्रोमोटीव आणि क्युरेटीव हेल्थ केअर हातूंतल्यान भर घेवं आमकां फुडें वचपाक शकतले. आणि हे आमकां पर्टिक्युलरली इन द रुरल म्हणजे हितून आमकां आमी म्हणटा की अशें न्ही की गोंयांतूय बी आजूय बी तो मागासलेलो समाज आसा की ज्या समाजात आमकां आजुनूय बी हेल्थ केअर प्रमोट करपाची गरज आसा. सांगे, सत्तरी, काणकोण, केपें ह्या भागात देर इज अ नीड ऑफ हेल्थ केअर, नीड ऑफ हेल्थ सर्विसीस. वी वॉन्ट टू मेक द अवेरनेस. आयजूय बी आमी पळयता की एनिमीक पेशंट्स आमकां खूब मोठ्या प्रमाणात मेळटले. ताच्या खातीर म्हाका दिसता बींग एज अ कावन्सील तुमी केन्ना तरी तुमचे कावन्सील आनी होमिओपॅथीक प्रमोट करपा खातीर इन रुरल एरियेत वचून फ्री ऑफ कॉस्ट चेकअप म्हणा, कॅम्प म्हणा, हे सगळें करप किंवा अलॉंग वीथ द गव्हर्मेंट ऑल्सो वी आर रेडी टू सपोर्ट यू इन दॅट वे. तुमी खंय जर करता आसत जाल्यार ताका आमी बी सपोर्ट करपा खातीर एज अ आयुष डिपार्टमेंट हांवूय इन्स्ट्रक्शन्स दिता जेणे करून आमी म्हणटा की बरी लायफस्टायल मॅनेजमेंट आनी आमी जाका म्हणटा की अर्ली डिजीज प्रिव्हेन्शन हाजेर आमकां फोकस करपाक मेळटलो. त्या खातीर लायफस्टायल मॅनेजमेंट, अर्ली डिजीज प्रिव्हेन्शन हाजेर फोकस करपाची गरज आसा. आनी तें जर आमी करपाक शकले जाल्यार ताजो सॉरी जाल्यार हेजो फायदो गोंयच्या लोकांक खूब मोठ्या प्रमाणात जावपाक शकता. ताज्या खातीर म्हाका दिसता होमिओपॅथीक डॉक्टर्सांनी हाजेर भर दिवपाची गरज आसा. दॅट इज इन युनियन बजेट, इन द स्टेट बजेट्स वी हॅव मेक द प्रोविजन फॉर द आयुष डिपार्टमेंट एज सच. सेपरेटली वी हॅव मेड द प्रोविजन. डेफिनेटली तो जो आमी यूज जो आहा खूब मोठ्या पद्दतीन ह्या करपाक शकता अशें म्हाका दिसता. बरेचशे फावटी बींग एज अ आमी म्हणटा की वी हॅव स्टार्टेड वीथ द इंटिग्रेटेड ऑन्कॉलॉजी OPDs इन अय्या, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ द आयुर्वेदात. हांगासर आमी आयुर्वेदा एंड ॲलोपॅथी इंटिग्रेटेड ऑलरेडी स्टार्ट केला. इफ यू कॅन ऑल्सो कॉन्ट्रिब्यूट, म्हणजे तुमी केन्ना तरी बींग एज अ कावन्सील आनी घेवन अय्या बरोबर टायप करून तुमी कॉन्ट्रिब्यूट करूं शकता आसत जाल्यार तितूनय बी तुमी करप हाची गरज आसा हें म्हाका दिसता. हांव हातूंतल्यान फुडें वता आसतना सस्टेनेबल हेल्थ हाजेर फोकस करता आसतना म्हाका दिसता होमिओपॅथी खूब मोठ्या प्रमाणात ह्याय सॅक्टरांत खूब बऱ्या पद्दतीन काम करूं शकता. वन्स अगेन हांव चड वेळ घेवचो ना तुमचो, बट वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन फॉर द गोवा होमिओपॅथीक कावन्सील. खूब बरें काम गोवा होमिओपॅथीक कावन्सील करपाक लागला. अलॉंग वीथ द होमिओपॅथीक कॉलेज दे आर ऑल्सो डुईंग बेस्ट सर्विसीस फॉर द पीपल. आमी अशा पद्दतीन इवन दो आमी आमचे रायबंदर हांगासर आशिल्ली इंटिग्रेटेड OPDs बऱ्याच जाणांक एकदां आमकांच खबर नासता आमचे खंय खंय सुरू आसा. इट इज एन आयुर्वेदा, होमिओपॅथी, सिद्धा आनी युनानी ओनली द OPD विच इज गोईंग ऑन इन अवर रायबंद्रा आयुष डिपार्टमेंटाच्या अंतर्गत गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत ते काम करता. आमी सातत्यात इन कोलॅबोरेशन अशा पद्दतीन हे काम करचें हें म्हाका दिसता. हें जर केलें आसत जाल्यार ताजो खूब मोठो फायदो हो आमकां सगळ्या जाणांक जावपाक शकतलो. आनी हें सगळें करता आसतना आमी सातत्यात इनोव्हेशन, टॅक्नोलॉजी आनी रिसर्च हाजेर भर दिवप गरजेचें आसा. म्हणजे दीस इज अ फ्युचर. आमी ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी इज ऑलवेज टॉकिंग अबाउट द विकसीत भारत 2047. वी आर टॉकिंग अबाउट द विकसीत गोवा 2037. आनी हे जर करतले आसत जाल्यार इनोव्हेशनचो उपयोग सातत्यात आमी करपाक जाय, टॅक्नोलॉजीचो उपयोग आमी करपाक जाय आनी रिसर्च बेस्ड कितेंय आसूं न्ही, रिसर्च बेस्ड जो पर्यंत आमी करचे ना तो पर्यंत पॉसिबल जावचें ना. डे टू डे आमकां वी वॉन्ट टू कंटिन्यू वीथ अवर CMEs कंटिन्युअस मेडिकल एड्युकेशन्स हातूंय आमकां फोकस करपाक जाय. हेल्थ केअर सॅक्टरांत करी सारकें खूब कितें कितें आसा. इट इज नॉट ओन्ली बींग एज अ मेडिकल ग्रॅज्युएट देर इज अ वेरियस थिंग इन अ हेल्थ केअर, वेरियस थिंग्स.
आणि ते आमी खूब बरें करूं शकता. हांव म्हणटा बींग इन द मेडिकल फिल्ड आमी पळयता आज आनी ताची कंटिन्युअसली गरज आसा. म्हणजे आमी पळयता की BBA किंवा MBA इन फ्युचर इन हेल्थ मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट ह्या सॅक्टरांतले कोर्सीस आमीच बरे करूं शकता. आनी खरें म्हणजे आमी बरेचशे फावटी होमिओपॅथीक ग्रॅज्युएशन करता आनी थोड्या जाणांक मागीर एकदां आपली प्रॅक्टीस चल्ली ना काय फ्रस्ट्रेशनूय येता. बट तें फ्रस्ट्रेशन न येता हातूंतले नॉट ओन्ली द सुपर स्पेशलिटी इन द होमिओपॅथी बट देर इज एन सेपरेट एंड सुपर स्पेशलिटी आनी पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स इन हेल्थ मॅनेजमेंट आनी वेरियस हाज्या खातीर ते ओपन आसा. म्हणून म्हजें म्हणणें आसा की फक्त होमिओपॅथी करून भुरग्यांनी थंय न रावता तांच्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन वेरियस इन द हेल्थ मॅनेजमेंट किंवा हेल्थ कॅर हातूंतले जे पोस्ट ग्रॅज्युएशन जे आसा पळय न्ही हे जर कोर्सीस अचीव केले जाल्यार म्हाका दिसता देर इज एन वायड फील्ड इज ओपन. इट इज नॉट ओन्ली लिमिटेशन्स टू द गोवा बट इंडिया एंड एब्रॉड वी हॅविंग द वायड स्कोप आनी इन द ग्लोबली आमच्या खातीर हो स्कोप आसा. आमी लिमिटेड म्हाका हांगाच कितलो पगार मेळटलो हाजो विचार ना. हांव स्पेसिफिकली सांगता म्हाका पुण्यांक हाल्ली एकटे डॉक्टर मेळ्ळे की शी हॅव कंप्लिटेड BHMS, शी डीड MBA in hospital management and she is working in the super specialty hospital in Pune with GATE म्हणजे HR म्हणून काम करतात ते. बट आफ्टर कंप्लिशन बेसिक शी हॅज कंप्लिटेड द होमिओपॅथी बट आत्ता शी म्हणजे शी इज हँडलिंग द HR ऑफ होल एज अ प्रायवेट हॉस्पिटल. म्हाका खूब बरें दिसलें. मूळ गोंयकार इतक्या बऱ्या पोस्टाचेर थंय काम करता म्हणून हांवें म्हटलें की आमी बारीक विचार केन्ना करचो न्ही. दी फिल्ड इज वास्ट अँड वायड. त्या खातीर हो जर आमी विचार केलो आनी नाव इज ऑल्सो ओपन. म्हणजे हांव खंय तरी गव्हर्मेंटात म्हाका कॉन्ट्रॅक्टाचे जॉब मेळ्ळा आय एम नॉट हॅपी विथ दॅट. नो नेवर. यू कॅन परस्यू युअर एक्सटर्नल बाकीचे कितें परस्यू करून फर्दर हेज्या खातीर वचप ही गरज आसा. आनी तें जर तुमी करपाक शकले जाल्यार म्हाका दिसता की वास्ट आनी ज्या खातीर आमी वेलनेसाचेर जो फोकस केला म्हणजे गोंयांत बिकॉज इन फ्युचर द वेलनेस वील बी वन ऑफ द सेपरेट ब्रांच वीच वील इन द टुरिजम सेक्टर आनी ताच्या खातीर म्हणजे नॉट ओन्ली इन द 5 स्टार बट वेलनेस आनी हेल्थ कॅर म्हणजे आज जर तुमी पळयता आसत तर हांवें त्या खातीर म्हटलें जे ओल्ड एज होम्स हे खूब मोठ्या प्रमाणात तुमी स्वता रन करपाक शकता. आनी इट इज अ बीग बिजनस. इट इज अ बीग बिजनस. हांव जस्ट इट इज नॉट अ सर्वीस बट इट इज अ बीग बिजनस. ओके जसो वेलनेस इज अ बिजनस हेल्थ कॅर इज ऑल्सो द बीग बिजनस. ऑलरेडी द पीपल हॅव स्टार्टेड इन गोवा. भायल्यान कोणी जरी येवन तो हांगा सुरू करच्या पेक्षा आमच्या गोंयकार कोण तरी डॉक्टर्सांनी तो सुरू करीत जाल्यार म्हाका खूब आवडटलें. आनी तो करपा खातीर सुद्दां तुमी म्हणटाले हू वील सपोर्ट. द गव्हर्मेंट इज रेडी टू सपोर्ट इन ऑल दीस टायप ऑफ बिजनस. EDC इज देअर वीच इज गिवींग डायरेक्टली वॉट एवर द सपोर्ट यू रिक्वायर्ड इन ह्या सॅक्टरांत सुद्दां. म्हणजे आमी म्हणजे म्हटलें की CMR वायट न्ही ताज्या पलीकडे तुमकां मेजर लोन्स जे जाय पळय न्ही ते सुद्दां आमी EDCंतल्यान सपोर्ट करता. तुमी हाज्या खातीर सेपरेटली ट्रेनींग जाय आसत जाल्यार आमचें इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे पणजे कांपालाचेर आसा थंयसर ADII म्हणून इन्स्टिट्यूशन आसा. इट इज ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ द फॉर द ट्रेनींग इन्स्टिट्यूट इन द बिजनेस. ते आमी 15 दिसाची सेपरेटली ट्रेनींग दिता आनी तुमी बिजनेस कितें करूं शकता कसो करूं शकता आनी ताज्या खातीर तुमकां सपोर्ट कितें जाय ताजी सगळी 15 दिसाची ट्रेनींग फ्री ऑफ कॉस्ट दिता. तेंय तुमी घेवचें. म्हणून हांव मुद्दामून म्हणजे आयच्या वर्ल्ड होमिओपॅथीक डेच्या दिसा होमिओपॅथीक केल्या उपरांत सुद्दां ताजो उपयोग खूब बऱ्या पद्दतीत आनी कशा पद्दतीत हेल्थ सेक्टर हेल्थ कॅर प्रिवेंटीव हातूंत आमी कसो करूं शकतलो. नॉट ओन्ली एज अ प्रॅक्टीस बट विदाउट डुईंग द प्रॅक्टीस ऑल्सो वी कॅन डू इन बेटर वे आनी वी कॅन अर्न द बेटर मनी. आनी ते आमच्या भुरग्यांनी अर्न केल्ले जाय आमच्या डॉक्टर्सांनी अर्न केल्ले म्हाका जाय. इफ नॉट वी देन समवन वील कम एंड समवन वील डू. म्हणून हांव म्हणटा वन्स अगेन तुमकां होमिओपॅथीक डेच्यो खूब खूब शुभेच्छा दिता आनी म्हाजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं.